लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतो की आता इथे जीवाने त्याच्या मित्राला फोन केलेला असतो आणि आता तो फोनवरती बोललेला असतो की 80% काम झालेलं आहे, पण 20% काम होऊ शकलेलं नाही, कारण त्याने त्याचा फोन हा बंद केला आहे, फोन डिस्कनेक्ट झाला आहे. आता ही गोष्ट मुद्दामून जीवा आणि पार्थ बाहेर येऊन काव्य आणि नंदिनीला सांगतात. आता ही गोष्ट वसुहत्या ऐकते आणि वसुहत्याला या गोष्टीचा खूपच जास्त आनंद झालेला असतो की चला, देव आता आपल्या बाजूने आहे असं ती म्हणायला लागते. तर जीवा आणि पार्थ आता काव्य आणि नंदिनीला म्हणतात, तुम्ही दोघी इथे बाहेर उभ्या राहून कशाला भांडत बसलाय, चला लवकर आतमध्ये. मग त्या दोघी आतमध्ये येतात आणि त्या दोघींची तोंड आता पूर्णपणे पडून गेलेली असतात, उदास झालेली असतात. मग पार्थ जीवाला म्हणतो, जीवा नको त्यांच्या जीवाला घोर लावू, सांगून टाक त्यांना खरं. मग आता जीवा लगेचच नंदिनीला म्हणतो, नंदिनी तुला असं वाटलं का खरोखर की माझा मित्र पुरावा शोधण्यात अयशस्वी ठरला असेल म्हणून? त्यावर नंदिनी म्हणते, म्हणजे? त्यावर जीवा सांगतो, नंदिनी तुला सोडवण्यासाठी जे जे प्रयत्न करावे लागतील ना ते सगळे मी करेन, आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रयत्न आणि पुरावा दोन्ही आपल्या हाती आले. त्यावर लगेचच नंदिनी म्हणते, जीवा स्पष्ट बोला. मग जीवा सांगतो, त्या सँडीचा पूर्ण नंबर ट्रेस झालेला आहे आणि तो आता कुठं आहे हे आता आपल्याला कळलं आहे. त्यावर नंदिनी म्हणते, काय? मग तुम्ही बाहेरचे म्हणालात ते? त्याबरोबर लगेचच आता जीवा सांगतो, ते सगळं फक्त वसुहत्याची दिशा भूल करण्यासाठी होतं. वसुहत्याला जर आता कळलं असतं की आपण सँडीपर्यंत पोहोचतोय तर मग तिने सँडीलाही गायब करण्याचा प्रयत्न नक्की केला असता आणि हे होऊ नये म्हणून मी हे सगळं केलं. त्यावर आता नंदिनी विचारते, मग सँडीचं लोकेशन आता कुठे? त्यावर जीवा सांगतो की आता त्याचं लोकेशन सिटी हॉस्पिटल आहे. नंदिनी म्हणते, चला मग आपण ताबडतोब जाऊ आणि भेटू त्याला. त्यावर लगेचच पार्थ म्हणतो, नाही नको, थांबा, ही चूक करू नका. आता जर तुम्ही ताबडतोब सँडीला भेटायला सिटी हॉस्पिटलमध्ये जाल, तुम्हीच काय आपल्या चौघांपैकी कोणीही सध्या जर घराबाहेर पडलं ना तर वसुहत्याला ताबडतोब संशय येईल आणि मग वसुहत्या आणखीन काहीतरी नवीन चाल, नवीन डाव रचेल. त्याच्यापेक्षा आपण असं काहीतरी केलं पाहिजे की वसुहत्याचं लक्ष आपल्यावर नसताना घराबाहेर तुम्हाला पडता येईल. त्याबरोबर लगेचच आता नंदिनी म्हणते, हो पार्थचं बरोबर आहे, वसुहत्या खूप शातीर आहेत. गेल्या वेळेस त्या हॉस्पिटलमध्ये गेल्या नव्हत्या, त्या दीपकला भेटायला गेल्या होत्या, तरीसुद्धा त्यांनी हॉस्पिटलचे रिपोर्ट व्यवस्थित मॅनेज केले. मग आत्ताही त्या नक्कीच अशी काहीतरी गफलत करूच शकतात. त्यामुळे वसुहत्यांच्या कानापर्यंत ही गोष्ट पोहोचता कामा नये की सँडीचा पत्ता आपल्याला मिळाला आहे आणि तो सिटी हॉस्पिटलमध्ये आहे ते. त्याबरोबर आता इथे नंदिनीला आता सँडीच्या बहिणीचा फोन आलेला असतो आणि ती त्याला सांगते की माझा भावाचं बाळ खूप आजारी आहे ताई, मला तुमच्या मदतीची गरज आहे, तुम्ही प्लीज इथे याल का? आता नंदिनीला माहीत नसतं सँडीची बहीण म्हणजेच आशा आहे, जी तिच्याबरोबर एवढे वर्ष आनंद निवासमध्ये काम करते. नंदिनी आता म्हणते की हो हो तुम्ही काळजी करू नका, मी लगेच येते, आणि नंदिनी जायला निघते. त्यावर आता जीवा नंदिनीला म्हणतो, नंदिनी अगं एवढ्या घाईत तू कुठे निघाली आहेस, ती सुद्धा एवढ्या रात्रीची? त्यावर नंदिनी सांगत असते, जीवा हो मी सिटी हॉस्पिटलला चालली आहे. त्यावर जीवा म्हणतो, हॉस्पिटलला? नंदिनी सांगते, हो हो, ते काय झालं आहे ना, आशाताई आहेत, त्यांच्या भावाचं बाळ खूप आजारी आहे, त्याला काचेच्या पेटीत ठेवलं आहे, त्यामुळे मला जावं लागतं आहे. जीवा म्हणतो, नंदिनी ह्या अशा परिस्थितीत तू एकटी तिकडे जाऊ नको, मी सुद्धा तुझ्याबरोबर येतो. नंदिनी नाही नको म्हणत असते, तर जीवा सांगतो, नको, रात्रीची वेळ आहे, काही अडचण लागली तर कोणीतरी बरोबर पुरुषसुद्धा असायला हवा ना. मग नंदिनी आणि जीवा तिकडनं जातात. तर आता इकडे वसुहत्या ही खूपच जास्त आनंदी असते. ती आता म्हणत असते की आता काहीही झालं तरी नंदिनीला माझ्याबद्दलचा कुठलाच पुरावा सापडणं शक्यच नाही आहे, कारण जो एकमेव पुरावा होता तो मित्र दीपकचा, तो सुद्धा आता नष्ट झालेला आहे, कारण त्याने स्वतःचं मोबाईलच बंद करून ठेवलं आहे आणि त्यात तो आता सापडणं अशक्य आहे, कारण मला नक्की खात्री आहे तो सुद्धा दीपक इतकाच हुशार असेल. दीपकने सांगितल्याप्रमाणे तो सुद्धा कुठेतरी निघून वगैरे गेला असेल. त्याबरोबर आता लगेचच रम्या म्हणते, आई पण जर तो सापडला तर? त्यावर वसुहत्या म्हणते, नाहीच सापडणार, मला खात्री आहे. तर आता इकडे नंदिनी हॉस्पिटलमध्ये पोहोचलेली असते आणि आता ती आशाताईंना आधार देण्याचा प्रयत्न करत असते. ती आशाताईंना सांगत असते की तुम्ही काहीही काळजी करू नका आशाताई, तुमच्या भावाच्या बाळाला काहीसुद्धा होणार नाही, ते अगदी व्यवस्थित राहील, आणि मी आहे ना, आता मी आली आहे, जीवा आलेत माझ्याबरोबर,
ते आहेत. आम्ही डॉक्टरांबरोबर बोलून घेऊ आणि काळजी करू नका. जर वेळ पडली तर आपण बाळाचं हॉस्पिटल आणि बाळाचं डॉक्टर दोन्ही चेंज करू. कितीही पैसे लागले तरी आपण तुमच्या भावाच्या बाळाला नक्की वाचवू. आता जीवा हा शांतपणे तिथे बसलेला असतो. इतक्यात त्याच्या डोक्यामध्ये सतत विचार सुरू असतात की याच हॉस्पिटलमध्ये सँडीसुद्धा आहे. मला सँडीला शोधायलाच हवा. इतक्यात जीवाची नजर आता खाली पडते तर जीवाला तिथे सँडी दिसतो. जीवा लवकरात लवकर सँडीच्या दिशेने पळत जायला लागतो. सँडीसुद्धा आता जीवाला बघतो आणि त्यामुळे सँडी आता तिकडनं पळ काढण्याचा प्रयत्न करतो. सँडी जितक्या जोरात पळतो तितक्याच जोरात आता जीवासुद्धा त्याच्या मागे पळतो कारण आता जीवाला खात्री होते की हो हाच सँडी असणार. मग जीवा जातो आणि सँडीची गचांडी पकडतो. त्याबरोबर आता सँडी हा जीवाला म्हणत असतो, सोड मला, सोड मला का धरतोयस? त्याबरोबर जीवा म्हणत असतो, मी तुला का धरलं आहे ते तुला बरोबर माहिती आहे. मला लवकर सांग, काय करतोयस तू इथे? त्यावर सँडी आता काहीच सांगायला तयार नसतो. दीपक याने जे सांगितलेलं असतं तेच सँडीने ऐकलेलं असतं. मग आता जीवा सँडीच्या 2 मुस्काटात ठेवून देतो आणि म्हणतो, आता तरी बोलणार आहेस की आणखीन प्रसाद देऊ? त्याबरोबर मग सँडी त्याला सांगायला लागतो की माझं बाळ खूप आजारी आहे. त्याला काचेच्या पेटीत ठेवलं आहे आणि त्यासाठी मी इथे आलो आहे. मला मारू नको. हे बघ, माझ्या बाळाला माझी गरज आहे. खूप खर्च येणार आहे आमच्या दोघांना आणि मी आणि माझी बहीण प्रयत्न करतो आहे पण आम्हाला जमत नाही आहे एवढा खर्च करण्यासाठी. त्या दिवशी मी जे केलं त्याची शिक्षा आज माझं बाळ भोगतं आहे. प्लीज जीवा मला माफ कर. त्याबरोबर आता इकडे सगळं काही जीवाच्या लक्षात आलेलं असतं. तर सँडी आता रडत असतो. तो म्हणत असतो की उगाच त्या दीपकची साथ दिली. कधी कधी असं वाटतं काय गरज होती मला हे सगळं स्वतःवरती ओढवून घेण्याची. त्यामुळे आता मला पुन्हा एकदा तडीपार व्हावं लागणार आहे. त्याच्यामुळे मी माझ्या बाळाबरोबर राहू शकत नाही आहे. त्याची तब्येत एवढी बरी असतानाही मला सोडून जावं लागतं आहे त्याला आणि त्याच्या आईलासुद्धा. त्याबरोबर जीवा त्याला म्हणत असतो, काय रे तू एक बाप म्हणून आपली जबाबदारी पार पाडू शकत नसशील तर तू कसा बाप होशील? त्यावर तो सँडी म्हणतो, पण मी काय करू? त्यावर जीवा म्हणतो, अगदी सोपा मार्ग सांगू तुला? सँडी म्हणतो, बोला. त्याबरोबर जीवा म्हणतो, हे बघ, तू एक काम करू शकतोस. तू माझी मदत कर. तू माझ्या घरी ये आणि सगळ्यांना खरं सगळं सांगून टाक की तुम्ही नंदिनीला किडनॅप केलं होतं. दीपकने हा सगळा प्लॅन बनवला होता व स्वतःच्या साथीने. मग त्यांनी तुम्हाला कसं किडनॅप करायला सांगितलं, काय करायला लावलं वगैरे वगैरे जे काही असेल ते सगळं खरं सांग. त्यानंतर तुझ्या बाळाची आणि बायकोची सगळी जबाबदारी आमची म्हणण्यापेक्षा माझी. तुझ्या बायकोला काहीच होणार नाही, तुझ्या बाळाला काही होणार नाही याची खात्री मी तुला देतो. जितका पैसा लागेल ना, जो खर्च येईल ना, तो सगळा खर्च मी उभा करेन, कळलं? पण त्याची जर तुझी ही इच्छा असेल त्याने जगावं तर मग मात्र तुला माझी ही अट मान्य करावी लागेल. कारण हे बघ, तू जरी बाळाचं हॉस्पिटल बदललंस, त्याला कुठल्या साध्या हॉस्पिटलमध्ये नेलंस तर त्याच्या जीवाचा धोका कमी होणार नाही. कारण हॉस्पिटलमध्ये सुविधा प्रॉपर नसल्यामुळे तिथे त्याच्यावरती वेगळे योग्य ते उपचार होणार नाही आणि त्यामुळे मग त्याच्या जीवाला काही ना काहीतरी दगाफटका होऊ शकतो. पण जर तुला हॉस्पिटल महागडं हवं असेल, बाळाची ट्रीटमेंट प्रॉपर हवी असेल तर पैसा हा प्रश्नसुद्धा तुझ्यासमोर आला. त्यामुळे तुझ्या एका बाजूला आड आहे तर दुसऱ्या बाजूला विहीर. मग आता तू ठरव काय करायचं. स्वतःचं नुकतंच जन्माला आलेलं निष्पाप, निर्दोष, गोंडस बाळ की तुला फसवणारा, तुझ्या फॅमिलीपासून, तुझ्या कुटुंबापासून दूर करणारा, तुझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करणारा, तुला सतत तडीपार ज्याच्यामुळे राहावं लागतोय तो आता तुझ्या हातात 2 पर्याय आहेत. एक तर तुझं बाळ किंवा मग तुझा मित्र दीपक. आता तू ठरव. आता मात्र इथे सँडी जरा विचार करतो की नाही, कितीही झालं तरी माझं बाळ मला महत्त्वाचं आहे. मग तो जीवाला म्हणतो की मी तुमची मदत करायला तयार आहे. त्यावर जीवा म्हणतो, मग आता तूही काही काळजी करू नकोस. आता तुझं बाळ जगवणं ही माझी जबाबदारी आहे. माझा शब्द आहे तुला. तुझ्या बाळाला मी काहीसुद्धा होऊ देणार नाही आहे. चल माझ्याबरोबर सँडी. आणि मग जीवा आता सँडीला घेतो आणि थेट आता आशाताईंच्या समोर येऊन उभा राहतो आणि आशाताईंना सांगतो की तुम्ही काहीच काळजी करू नका आशाताई. तुमच्या बाळासाठी जो काही खर्च होईल तो मी स्वतः देईन. मी जीवा देशमुख तुमच्या भाच्याचा आजारपणाचा सगळा खर्च उचलेल आणि यासाठी असं समजा की मी तुम्हाला मदत करतोय.
तशी ना अशी तुम्ही आनंद निवासची मदत घेतलीच असती ना, किंवा इतर कोणत्या तरी संस्थेची मदत नंदिनीने तुम्हाला मिळवून दिली असती. पण तुम्हाला काहीच गरज नाही आहे या सगळ्यांची. जो काही खर्च होईल तुम्ही ताबडतोब मला मेसेज करा, मी पूर्ण करेन. त्याबरोबर आता इथे हे ऐकून सँडीला बरं वाटतं. मग आता जीवा सँडीला म्हणतो, चल आता मला खरं सांगायला लाग. मग सँडी जीवाला म्हणतो, इथे नको, बाजूला या, ताई आहे माझी. मग जीवा सँडीला घेऊन बाजूला येतो. सँडी सगळं सांगायला सुरुवात करतो. खरं तर मी आणि दीपक लहानपणापासूनचे जिगरी यार आहोत. आम्ही दोघांनीही कायम प्रत्येक गोष्टीत एकमेकाची साथ दिली, एकमेकांना मदत केली. मग आज ही एवढी मोठी मदत त्याला माझ्याकडून हवी होती. मग मी कशी करणार नव्हतो. त्यात त्याने मला माझ्या होणाऱ्या बाळाची शपथ दिली होती त्यावेळेस. त्यामुळे मला हे सगळं करणं भाग होतं. महत्त्वाचं म्हणजे तेव्हा आम्ही नंदिनीला किडनॅप करताना वसवत्त्यानेच आम्हाला मदत केली होती. मग तो सगळा प्लॅन कसा काय केला होता ते सगळं जीवाला सांगून टाकतो. तर दुसरीकडे पार्थ आणि काव्या ह्या दोघांना वसवत्त्यावरती लक्ष ठेवायचं असतं. या गोष्टीची पुरेपूर काळजी घ्यायची असते की वसवत्त्या घराबाहेर पडूच शकणार नाही. तर आता इकडे लगेचच पार्थ हा काव्याला म्हणत असतो, तुम्ही ना माझ्यावरती फिसकारता तेवढंच पुरे आहे. मोहित्यांची मांजर अशी कोणावर पण कशी फिसकारते हो. त्यावर लगेचच काव्या पार्थवर सुद्धा रागवणार असते. तर पार्थ म्हणतो, रागवा, माझ्यावर किती रागवायचं तेवढं रागवा, मला किती बोलायचं आहे तेवढं बोला, पण एक गोष्टीचं भान राखत चला, घरामध्ये तुम्हाला कोणालाही काहीही असं बोलून उद्धटासारखं चालणार नाही. कितीही झालं तरी हे आपलं घर आहे, धर्मशाळा नाही. आणि धर्मशाळा जरी असेल तरी धर्मशाळेतसुद्धा प्रत्येकाबरोबर प्रेमाने, आदराने, मायाने वागलं जातं, समजलं. त्याबरोबर काव्य म्हणते, तुम्हाला जितकं सांगायचं आहे ते तुम्ही मुद्द्यावरती येऊन बोला. मग जीवा आता पार्थ सांगायला लागतो, हे बघा, अगोदरच बाबा हे नंदिनीवरती चिडलेले आहेत. त्यात जर तुम्ही असं अजून काहीतरी करून ठेवाल, उलटंपलटं वसवत्त्याबरोबर सतत भांडत राहाल, तिला वाईट साईड बोलत राहाल, तर बाबांना तुमचाही राग येईल. आणि जर बाबांना तुमचाही राग आला तर मग ते तुमच्याशी बोलणं बंद करतील, तुमच्या हातचं खाणं पिणं बंद करतील. आता जसं नंदिनीबरोबर वागतायत तसंच तुमच्याबरोबरही वागतील. आणि मग या गोष्टीचा तुम्हालासुद्धा तिच्या इतकाच त्रास होईल. त्यामुळे म्हणून मी सांगतोय की उगाचच असं करू नका. आपल्याला नंदिनीने अडचणीत येतील असं काही करायचं नाही आहे. काव्या, कळतंय का तुम्हाला? त्यावर काव्या म्हणते, हो कळतंय. त्यावर पार्थ म्हणतो, मग आता आपण वसवत्तेच्या खोलीवरती लक्ष ठेवायला जायचं का? नाही म्हणजे बघा, तुमचा राग शांत झाला असेल तर. त्याबरोबर काव्या म्हणत असते, तुम्हाला मी चिडते ते दिसतं देशमुख, तुम्ही मला बोलता मी चिडते, मी बोलते, पण तुम्हाला तुमच्या आत्याची कर्म दिसत नाही का? तुमच्या आत्याने केलेलं वाईट कृत्य दिसत नाही का? की तुम्हाला ती तुमची आत्या आहे म्हणून तिची चूक झाकून न्यायची आहे. त्यावर पार्थ म्हणतो, काव्या काय बोलताय तुमचं, तुम्हाला तरी कळतंय का? मी का तिची चूक झाकून नेऊ? हे बघा, जे चूक आहे ते चूकच असतं आणि जे बरोबर असतं ते कायम बरोबर आणि सत्यच असतं. त्यामुळे मग ती माझी आत्या असो किंवा इतर कोणीही, पण मी चुकीच्या लोकांची साथ चुकीच्या कामात कधीच देत नाही आणि आजही देणार नाही. जर वसवत्त्याने चूक केलेली आहे हे सिद्ध झालं, आपण सिद्ध करू शकलो, तर मी तिलाही सोडणार नाही आहे. मी तिलाही चांगली जन्माची अद्दल घडवणार आहे. आजपर्यंत तिने फक्त पार्थचं एक रूप पाहिलं आहे, जे तुम्ही पाहिलं नाही आहे, जे कोणीच पाहिलेलं नाही आहे, ते पहिल्यांदा वसवत्त्या पाहिलं. त्याबरोबर लगेचच आता काव्या म्हणते, बाप रे, म्हणजे असं कोणतं रूप लपलं आहे हो देशमुख तुमच्यात? त्यावर पार्थ म्हणतो, ते तुम्ही तेव्हाच बघा जेव्हा वसवत्त्या विरोधात पुरावे सापडतील तेव्हा. त्याबरोबर लगेचच आता काव्या म्हणते, बरं ठीक आहे, मग बघूया तेव्हाचं तेव्हा. बरं चला आता जाऊया बाहेर आणि वसवत्त्यांच्या खोलीवरती अलगद लक्ष ठेवूया आणि या गोष्टीची सुद्धा पुरेपूर खातर आणि काळजी जमा करून घेऊया की वसवत्त्यांना हे सगळं कळता कामा नये आणि कळालं जरी काही तरी वसवत्त्यांना घराच्या बाहेर पडता कामा येऊ नये. मग आता लगेच ते दोघंजणं घरातनं निघतात. आता त्यांना एक गाडी दिसते, त्या गाडीजवळ ते दोघंजणं जाऊन थांबतात. तर दुसरीकडे वसवत्त्याला मात्र वाटत असतं की पार्थ आणि काव्या त्यांच्या खोलीतच आहेत, त्यामुळे ते दोघं आपलं काही बिघडू शकत नाही. ती नंदिनी कुठेतरी रडत बसलेली असेल आणि तू जीवा तिची समजूत घालत असेल. तर रम्याला आता येऊन वसवत्त्या सगळं सांगते. ती तिला सांगत असते की तुला माहिती आहे का, आता काय कळलं ते, अगं त्या दीपकबरोबर त्याचा कोणीतरी एक सँडी की बिंडी मित्र होता. त्याचं लोकेशन ट्रेस करण्याचा प्लॅन ह्या पार्थ, काव्य, नंदिनी, जीवा यांनी केला होता, पण त्या हुशार मुलाने त्याचा मोबाईलच बंद करून ठेवला. त्यामुळे आता त्यांना कोणत्याही प्रकारचा ॲड्रेस वगैरे काहीही मिळणार नाही आहे. आई खरंच ग्रेट झालं आहे काम एकदम. इतक्यात तिला मोबाईलवरती एक मेसेज दिसतो. ती म्हणते, मी जाम लकी आहे. त्याबरोबर आई म्हणते, आता नेमके झालं आहे काय ते तरी मला सांग. मग लगेचच आता ती म्हणायला लागते, हे बघ आई,
आणि मग ती दाखवते की तिचं जे प्रोजेक्ट आहे ते सिलेक्ट झालेलं असतं. त्याबरोबर वसुहत्या म्हणते वा वा वा, एक नंबर रम्या, एक नंबर. चला मग आता तुझं प्रोजेक्टही सिलेक्ट झालेलं आहे, त्याचबरोबर आपण जे ठरवलं होतं ते काम म्हणजेच वसुहत्या हिला निर्दोष मुक्त करायचं म्हणजे मला, आणि काव्या आणि नंदिनीला अडकवायचं ते सुद्धा झालेलं आहे. त्यामुळे आता सेलिब्रेट करायला काही हरकत नाही. मग चला, मग आता लगेचच वसुहत्या म्हणते मस्त 2 केक मागव रम्या. रम्या म्हणते आई अगं जर घरातल्यांना कळलं तर काय वाटेल, त्यांना आपल्यावरती संशय येईल. त्याबरोबर वसुहत्या म्हणते पण घरात कोणाला कळेल तेव्हा संशय येईल ना. आपण अशी पुरेपूर काळजी घ्यायची की घरात कोणालाच कळता कामा नये की आपण इथे केक कापून खाल्ला आहे ते. त्याबरोबर लगेचच आता रम्या म्हणते हो चालेल आई. त्यावर वसुहत्या म्हणते अगं एवढा आनंदाचा क्षण आहे आणि तुम्ही साजरासुद्धा करू नको का? तुम्ही लोक निर्दोष सिद्ध होणार आहात. त्याबरोबर आपण दुसरीकडे पाहतो की आता इथे रम्या हिला मात्र जरा राहून टेन्शन येतच असतं. ती म्हणत असते आई पण मला टेन्शन येतं आहे. वसुहत्या मात्र अजिबातच टेन्शन घेत नसते. ती गाफील झालेली असते पूर्णपणे. तिच्या डोक्यात हा एक विचार घर करून बसलेला असतो की काहीही झालं तरी नंदिनीला आपल्या विरोधात कोणतेही पुरावे सापडणार नाही आहेत. कारण नंदिनीला पुरावे सापडायला पुरावे उरलेलेच नाही आहेत, सगळे पुरावे नष्ट झालेत. मग आता वसुहत्या आणि रम्या ह्या दोघीजणी त्यांचा आनंद छान पद्धतीने साजरा करत असतात. केक कापत असतात, मजा करत असतात, नाचत असतात, गाणे ऐकत असतात. अगदी मस्त मस्त गाणे ऐकत असतात ते दोघं. त्याबरोबर आपण पाहतो की इथे आता लगेचच रम्या हिच्या मनातली काळजी जाण्यासाठी वसुहत्या म्हणते की हे बघ, तुला जर काळजी घालवून तू आनंदी आहेस असं भासवायचं असेल ना तर तू माझ्याकडून शिक. बघतेस ना. तर आता हे सगळं काही नंदिनी आणि जीवा जरी ऐकत नसले तरी पार्थ आणि काव्या अगदी डोळ्यात तेल घालून हे सगळं बघत असतात. तर वसुहत्याचा हा मूर्खपणा आणि हे सेलिब्रेशन बघून काव्या आता हसते. तर पार्थ म्हणतो काय झालं, तुम्ही हसताय का? काव्या म्हणत असते काही नाही हो, वसुहत्यांचा मूर्खपणा बघून जरा हसू आलं. बघा ना, यांना वाटतंय की याच तेवढ्या हुशार आहेत, बाकीचे सगळे मूर्ख. अहो पण यांना हे सुद्धा माहीत नाही आहे की आपणच यांना मूर्ख बनवतोय ते. असो, जाऊ देत, तुमच्याशी बोलून काहीच मिळणार आहे, त्यापेक्षा मी वसुहत्यांवरतीच लक्ष ठेवते असं म्हणून लगेचच काव्या ही पुन्हा एकदा वसुहत्याच्या खोलीत बघायला लागते. तर दुसरीकडे आपण पाहतो की जीवा आणि नंदिनी हे दोघंही खूप खुश झालेले असतात. कारण त्यांच्या हाताला आता सँडी नावाचा खूप मोठा पुरावा लागलेला असतो आणि सँडी त्यांना मदत करायला सुद्धा तयार असतो. त्यामुळे मग आता लगेचच नंदिनी ही जीवाला म्हणते चला आपण सँडीला घेऊन घरी जाऊ. त्याबरोबर लगेचच आता तो म्हणतो की थांब, सँडीला येऊ तर दे. तो त्याच्या ताईला भेटायला गेलाय. मग सँडी ताईला भेटून येतो आणि म्हणतो की चला पण आपण 3-4 तासात परत येऊ ना. त्यावर तो सांगतो की हो नक्की येऊ, चल. आणि मग आता ते लोक हॉस्पिटलच्या बाहेर पडतात. आता हॉस्पिटल बाहेर पडतानाच त्यांनी ठरवलेलं असतं की आता वसुहत्याची सुटका नाही. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढचे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व वर्गांचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेतील. आजच्या पुरतं इथंच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.